रोज रोज तीच भेंडीची भाजी खाऊन कंटाळा आलाय ना, मला सुद्धा. मन म्हटलं चला आज दही भेंडी बनवून बघूया. आणि तुम्हाला विश्वास नाही बसणार, एवढी भारी भाजी झालेली ना, हॉटेलमधल्या भाज्यांना सुद्धा मागे टाकेल अशी भाजी झालेली. आणि रोजच्या जेवणापेक्षा काहीतरी वेगळं आणि टेस्टी, की तुम्ही म्हणाल की नेहमी आता भेंडीची भाजी याच प्रकारे बनवू. घरचे आणि मुलंसुद्धा आवडीनं खातील एवढी भारी भाजी लागते. चला तर मग आज दही भेंडी बनवूया. नमस्कार, मी स्नेहल मेक्स मॅजिक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण दही बेसन भेंडी बनवणार आहोत आणि खूपच कमी वेळामध्ये होते. जास्तचं काही कष्ट नाही आहे तुम्हाला. अगदी सकाळी घाई गडबडीमध्ये टिफिनसाठी सुद्धा तुम्ही बनवू शकता. त्याच्यासाठी इथं मी पावशर भेंडी घेतलेली आहे. धुवून पुसून घ्यायची आणि त्याचा देठाचा आणि काटाचा भाग काढून घ्यायचा आणि 1 इंचाच्या साईजमध्ये तुकडे करून घ्यायचे. सर्व भेंडी आता चिरून झाल्यावर आपल्याला त्याला कोटिंग करून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी इथं मी टाकलेलं आहे तेल, बेसन, मीठ, लाल तिखट, जिरे पावडर, धने पावडर आणि थोडीशी हळद. हे सर्व टाकून एकत्र मिक्स करून घ्यायचं. भेंडीला पूर्ण बेसन लागलं पाहिजे. आता एक 5 मिनटं मुरत ठेवायचं. 5 मिनटं झाले की आता आपल्याला भेंडी ही फ्राय करायची आहे. त्याच्यासाठी तर मी कढईत तेल टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जिरा मोहरी न काही टाकता आपल्याला ही सर्व भेंडी टाकायची आणि व्यवस्थित परतून घ्यायची. पहिले 5 मिनटं सतत भेंडी हलवत राहायचं, कारण मग बेसन करपायला चालू होईल. एकदा का बेसन भेंडीला व्यवस्थित चिटकलं की मग झाकण ठेवायचं आणि 3 ते 4 मिनटं वाफ द्यायची. परत 4 मिनिटांनी झाकण काढायचं. परत 1-2 मिनटं परतत राहायचं. पुन्हा एकदा 5 मिनटं झाकण ठेवायचं आणि वाफ द्यायची. लक्षात ठेवा की भेंडी करपून द्यायची नाही, म्हणूनच आपल्याला 2 वेळा झाकण ठेवून परतून घ्यायचे. एकदा का ती 50% शिजली की आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि भेंडी साईडला काढून घ्यायची. आता आपल्याला इथं कांदा, टोमॅटो आणि लसूण चिरून घ्यायचं आहे. हो, मी लसूण मिक्सरमधून बारीक काढलेला नाही, बारीक चिरलेला आहे. आणि कांदा टोमॅटो सुद्धा बारीक चिरून घ्यायचा, म्हणजे मसाला भाजायला आपल्याला वेळ जास्ती लागणार नाही. म्हणून भेंडी परतून झाली आणि कांदा टोमॅटो सुद्धा चिरून झालेला आहे. आता आपण त्याला फोडणी देऊया. त्याच्यासाठी तर मी कढईमध्ये तेल गरम केलेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे जिरं, मोहरी, हिंग, कढीपत्ता भाजला की त्याच्यामध्ये बारीक चिरलेला लसूण टाकायचा आणि तो सुद्धा सोनेरी रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा. आता यातच बारीक चिरलेला कांदा टाकायचा, तो सुद्धा सोनेरी रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा भाजतोय तोपर्यंत तुम्ही मला कमेंटमध्ये हे सांगायला विसरू नका की तुम्ही अशी भेंडी पहिली खाल्ली आहे का. कांदा भाजलेला आहे. आता याच्यामध्ये टोमॅटो टाकूया. त्याच्याबरोबरच बाकीचे सगळे सुके मसाले सुद्धा टाकूया. हळद, तिखट, मीठ. आता इथं मी कांदा लसूण मसाला वापरलेला आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही लाल मिरची पावडर सुद्धा वापरू शकता. आता यात मी अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे आणि पूर्ण पाणी आटेपर्यंत आपल्याला हे वाफवून घ्यायचंय. वाफवून झालं की ते पळीनंच थोडंसं स्मॅश करून घ्यायचं. पूर्ण सर्व बारीक करून घ्यायचं नाहीये, फक्त थोडंसं स्मॅश करून घ्यायचंय. आता यातच आपल्याला टाकायचं आहे बेसन, दही आणि मी फ्रेश क्रीम टाकलेली आहे. तुम्ही याच्या जागी मलाई जरी वापरली तरी चालेल, किंवा तुम्ही दूध सुद्धा टाकू शकता. पण जर तुम्ही दूध टाकलं तर एक लक्षात ठेवा की 1 टेबलस्पून त्याच्यामध्ये थोडंसं बटर टाका. ते सर्व एकत्र मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपली परतलेली भेंडी टाकायची, थोडंसं पाणी टाकायचं. आता पाण्याचं प्रमाण इथं तुम्हाला किती घट्ट किंवा किती पातळ भेंडी पाहिजे याच्यावर ठरवायचं. आता बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि परत 5 ते 7 मिनिटं झाकण ठेवून वाफवून घ्यायचं. आणि अशा प्रकारे आपली सरळ सोपी पद्धतीने ढाबा स्टाईल दही बेसन भेंडी, ती पण मलाईदार, तयार आहे. ही भेंडीची भाजी तुम्ही चपातीसोबत, भाकरीसोबत आणि भातासोबत सुद्धा खाऊ शकता. मग आता तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका. आणि तुम्ही जरी अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि अशा छान छान रेसिपी तुम्हाला मिळत जातील. त्या रेसिपी मी अपलोड केल्यात हे तुम्हाला कळण्यासाठी बेल आयकॉन नक्की प्रेस करा, म्हणजे मी रेसिपी टाकली की ती तुम्हाला लगेच पटकन मिळेल. त्याचं नोटिफिकेशन लगेच येऊन जाईल. थँक्यू.